नमस्कार, महाराष्ट्र टीव्ही 24 च्या टॉप 30 हेडलाईन्स मध्ये मी मनीष टेमरे आपलं स्वागत करतोय। चला बघूया आजच्या ठळक घडामोडी। नाशिकच्या जागावरून महायुती पाठोपाठ महाविकास आघाडीतही बिघाडी, शरद पवार गटाच्या थेट 10 जागांवर दावा। कोपरगाव गोळीबार प्रकरण, अजित पवार गटाच्या आमदारावर गंभीर आरोप, भाजप नेत्याने थेट दाखवले ते स्टेटस। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी तारीख सरकारच्या आदेशानंतर निर्णय। सेनेतील बंडावेडी जिथं मोठा धक्का बसला त्यापासूनच विधानसभेच्या तयारीची सुरुवात, उद्धव ठाकरेंनी बोलावली महत्त्वाची बैठक। फलंदाजीसाठी आल्यापासून बाद होईपर्यंत शकीब अल हसन काळा धागा चघळताना दिसला। मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा। अशोक चव्हाण यांना धक्का, भास्करराव खतगावकर काँग्रेसमध्ये दाखल, पक्षप्रवेश करताच महाविकास आघाडीबाबत मोठे वक्तव्य। पिंपरी मतदारसंघासाठी महायुतीचे तिन्ही पक्ष आग्रही, अजितदादा गटाचा प्रचार न करण्याचा ठराव, भाजपचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडेंना विरोध। निवडणुकीपूर्वी घड्याळाचा फैसला करा नाहीतर चिन्ह गोठवा, शरद पवारांची सुप्रीम कोर्टात धाव। नितेश राणेंवर कारवाई करा, अजितदादाच्या आमदारांचे देवेंद्र फडणवीसांना पत्र। राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात, रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला। बदलापूर अत्याचार प्रकरण, एसआयटीचा तपास पूर्ण, आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली। जसप्रीत बुमराहचा चेन्नईमध्ये जलवा, 400 विकेटचा टप्पा पूर्ण करत इतिहास रचला, हरभजन सिंगचा विक्रम मोडला। परी म्हणून की सुंदरा, ऐश्वर्या रायचं जुनं फोटोशूट व्हायरल, अभिनेत्रीच्या डोळ्यात जणू सामावलंय विश्व। म्हाडाच्या मुदतवाढीसाठी निर्णय, गेम चेंजर ठरला, मुंबईतील घरांसाठी लाखाहून अधिक अर्ज। 4 दिवसात सोन्याच्या दरात 2000 रुपयांची वाढ। वर्षाला 10,000 रुपये साठवल्याने तुमचं मूल कोट्याधीश होऊ शकतं। उपोषणाचा 4था दिवस, आधाराशिवाय चालणं मुश्किल, मनोज जरांगेची प्रकृती खालावली। तिकीट वाटपात खिचाखिची होईल पण तुटातुटी होणार नाही, महाविकास आघाडी 160 ते 170 जागा जिंकेल, किशोरी पेडणेकर यांचा कॉन्फिडन्स। दिवाळीनंतर शनी होणार मार्गी, या 3 राशींसाठी शनी ठरणार लकी, प्रगतीसह पदोपदी मिळेल यश। मोठी बातमी, आयटी कायद्यातील घटना दुरुस्ती असंविधानिक ती रद्द करा, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला मोठा दणका। काँग्रेसने मुख्यमंत्री पदावर दावा करू नये, आमच्यामुळे त्यांच्या जागा वाढल्या, संजय राऊत। दुसऱ्या दिवशी गणित बिघडले, टीम इंडियाचे फलंदाज झटपट बाद, भारताचा डाव 376 धावांवर गुंडाळला। भारतात आणि बांगलादेशचा कसोटी सामना पाहण्यात चाहते व्यस्त, दुसरीकडे संजू सॅमसनने केला कहर। देशात सनातन धर्म संरक्षण बोर्डाची स्थापना करा, तिरुपती मंदिरातील लाडूच्या वादानंतर पवन कल्याण यांची मागणी। किनवटमध्ये पुन्हा कमळ फुलणार की तुतारीचा आवाज घुमणार, मैदान तेच, उमेदवार तेच। महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार, सर्वाधिक विक्री होणाऱ्या टीव्हीसह तुमच्या घरातील मनोरंजन वृद्धिंगत करा। 100 दिवसांचा खेळ 70 दिवसातच आटोपणार, सोशल मीडियावर बिग बॉसच्या ग्रँड फिनालीची तारीखीची चर्चा। मोठी बातमी, सरकारी कंपनी घेऊन येतोय IPO, 10,000 कोटी रुपये उभारणार। आतासाठी एवढंच, ताज्या बातम्यांसाठी बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24। धन्यवाद। ग्रामीण विकासच देशाच्या सर्वांगीण विकासाचा गाभा आहे। ग्रामीण विकासासाठी शासनाच्या राबवण्यात येणाऱ्या योजना गावपाड्यात पोहोचवाव्यात, प्राप्त होणाऱ्या निधीचा योग्य विनियोग होऊन गावाचा दर्जा सुधारावा। स्थानिक स्वराज्याचे लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी अधिकाधिक लोकाभिमुख, जबाबदार आणि पारदर्शी बनावेत, यासाठी प्रशिक्षणाद्वारे त्यांना सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान राबवले जात आहे। तसेच आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला सुमारे 400हून अधिक सेवा उपलब्ध केलेल्या असून तरुणांना रोजगार आणि उद्योग विषयक संधी उपलब्ध झाल्या आहेत। राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा, महाराष्ट्राच्या उन्नतीचा, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन।